नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा परिषद आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व ग्रामसेवक यांच्या परीक्षा कधी होणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, वेळापत्रक जाहीर झालेले ग्रामसेवक भरती 18 जून रोजी होणार आहे। तर आरोग्य सेवक भरती परीक्षा कधी मित्रांनो आळत झटकून आता या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा। आता मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे, या शब्दावर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या। आता ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की या ठिकाणी परीक्षा लवकरात लवकर व्हाव्यात तर त्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पहा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो IBPS या कंपनीने या ठिकाणी तुमचे जे की वेळापत्रक असणारे कशा स्वरूपाचं असणार आहे अशा स्वरूपाचे मित्रांनो या ठिकाणी टाकलेले आहे। परंतु IBPS जे काही वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या परीक्षा घेतल्या जातील, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। कारण की मित्रांनो आतापर्यंत इतिहास IBPSचा जर पाहिला तर तुमचं वेळापत्रक जाहीर झाल्याच्या नंतर फक्त 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी तुमच्या परीक्षा स्टार्ट झालेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका जर लक्षात जर घेतल्या तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मित्रांनो आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे या ठिकाणी। त्यामुळे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक आणि राहिलेले जे काही परीक्षा आहेत मित्रांनो जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहेत। आता आचारसंहिता लागलेली असल्याच्या कारणास्तव मित्रांनो टाइम टेबल सध्या जाहीर झालेलं नाही, परंतु IBPSने टाइम टेबल तयार करून ठेवलेला आहे। जशी आचारसंहिता उठेल तसा मित्रांनो टाइम टेबल IBPSच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण की IBPSने मित्रांनो समोरचं त्यांचं जे काही वेळापत्रक हे जाहीर केलेलं आहे, लक्षात ठेवा। फक्त मित्रांनो या ठिकाणी आचारसंहितेचं अडचण असल्यामुळे या ठिकाणी वेळापत्रक हे प्रसिद्ध केलेलं नाही, लक्षात ठेवा। आणि IBPSचा जर इतिहास जर पाहिला तर मित्रांनो शिक्षक भरतीसुद्धा जर पाहिली तर जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसामध्ये फॉर्म भरण्यासकट शिक्षक भरती पूर्ण केली। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी तुमच्यासुद्धा परीक्षा जिल्हा परिषदच्या टाइम टेबल डिक्लेअर झाल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसामध्ये होतील। त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्हाला तयारी करायची। आता कशा स्वरूपाचे हे टाइम टेबल असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या भरती संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता। ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीमध्ये किंवा ग्रामसेवक भरतीमध्ये लागायच्या अशा विद्यार्थ्यांसाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे, विनाकारण बाकीच्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला स्किप करा अशी मी तुम्हाला विनंती करतो, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्राचं 20 मेला या ठिकाणी निवडणुका संपत आहे। त्यामुळे पहा 25 मेला या ठिकाणी पहा IBPSचं जो काही शेड्यूल असणार आहे कसं बीजे पहा। मलाड सहकारी बँक 25 मे रोजी पेपर होणार आहे। SSC JEEचा 4 जून रोजी पेपर होणार आहे। बँक ऑफ बडोदाचा या ठिकाणी पहा 8 जूनला पेपर होणार आहे। अकोला वाशिम DCC बँकेचा 15 जून 2024ला पेपर होणार आहे। IOB SO रिक्रुटमेंट 15 जून 2024ला पेपर होणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र NSCOचा JEEचा पेपर पहा या ठिकाणी येईचा पेपर होणार 16 जूनला होणार आहे। त्याच्यानंतर जिल्हा परिषद ग्रामसेवकचा पेपर पहा 18 जून या दिवशी होणार आहे। 18 जून या दिवशी मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवकचा पेपर होणार आहे। म्हणजेच आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेचा पेपरसुद्धा लवकरच या ठिकाणी घेतला जाणार आहे। म्हणजेच या ठिकाणी पहा 1 जुलैपर्यंत या ठिकाणी त्यांचं शेड्यूल बीजे। म्हणजे आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेचे जे काही पेपर असणार आहेत हे पेपर 5 जुलैच्या नंतर कधी स्टार्ट होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही ग्रामसेवक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेची तयारी करत असाल तर 5 जुलैच्या नंतर 100% तुमचे पेपर होईल। या ठिकाणी 18 जून रोजी ग्रामसेवकचा पेपर या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे आणि आतापर्यंत IBPSने जे मित्रांनो वेळापत्रक दिलं त्यामध्ये जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसाचा फरक होऊ शकतो। परंतु IBPSनं आतापर्यंत जर IBPSचा इतिहास जर पाहिला तर जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला मित्रांनो IBPSचे पेपर 100% होतात। त्यामुळे 18 जून रोजी मित्रांनो ग्रामसेवकचा पेपर होण्याची शक्यता 99.99% आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जर ग्रामसेवकची तयारी करत असाल तर आत्तापासून तयार लागा मित्रांनो, 100% पेपर हे होणार आहेत। आता हा जो काही व्हिडिओ बनवला होता सकारात्मक व्हिडिओ, जे विद्यार्थी सकारात्मक आहे या ठिकाणी अभ्यास खरोखर मन लावून करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखर वाटतं की आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये माझा नंबर लागला पाहिजे, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि तुम्हाला एक मित्रांनो पुढची दिशा पहा। IBPS ज्यावेळेस तुमचा टाइम टेबल टाकेल त्यावेळेस तुम्हाला 4 ते 5 दिवस उरतात। परत मग तुम्ही म्हणसाल की सर 4 ते 5 दिवसामध्ये आता अभ्यास होणार नाही। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी मी ही माहिती देत आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरोखर मनामधून तळमळ आहे आणि खरोखर या ठिकाणी आपल्या आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सक्सेस होण्याची मनातून जिद्द आहे, इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो तुमचे पेपर हे 18 जून रोजी ग्रामसेवकचा पेपर हा 100% असणार आहे, लक्षात ठेवा। जर तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक या भरतीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आजपासून तयारी लागा। तुमचा टाइम टेबल आल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसामध्ये तुमचे पेपर होणार आहेत। मग मित्रांनो हा जो काही तुमचा टाइम टेबल आहे, आता पहा 18 जूनला तुमचे पेपर होणार तर हा टाइम टेबल मित्रांनो 10 जूनला सुद्धा पडू शकतो। मग 10 जूनला आता तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला फोल ठरविलं तर अशा विद्यार्थी काय करतील, टाइम टेबल ज्यावेळेस 10 जूनला येईल त्यावेळेस तयारी करतील। तर त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस म्हणतात फक्त 8 दिवस बाकी, आता अभ्यास होणार नाही। त्याचमुळे मित्रांनो मी या विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरोखर लागायचं आहे
त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऐन टायमावर त्याची धांदल उडू नये म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुद्धा तयारीत राहा। आगामी काळामध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला यश भेटायचं जर असेल तर आत्तापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे। तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।